सगळ्यांना गुड मॉर्निंग, नमस्कार. मी पल्लवी स्वागत करते तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि दिवसाची सुरुवात छान चहाने केली. अगोदर चहा घेतला. मला तरी चहा घेतल्याशिवाय फ्रेश वाटत नाही किंवा एनर्जी येत नाही. पण मग मी तर चहा घेते. आता भरपूर जण म्हणतात की चहा घेणं चांगलं नसते, पण मला तरी दिवसातून 2-3दा तर घेते. 2दा तर ठरलेलाच आहे, सकाळी आणि सायंकाळी. त्यानंतर मग मुलाला शाळेसाठी तयार केलं आणि आजच्या टिफिनमध्ये दिले होते पालक पराठे. आणि टिफिन वगैरे पॅक केलं, त्याला तयार केलं आणि स्कूलमध्ये अगोदर नेऊन सोडलं. आज बघा सकाळी सकाळी छान भक्तिगीत लावून दिलं होते टी व्हीवरती. छान वाटतं सकाळी सकाळी ऐकायला, घरात फ्रेश वाटतं, मला तरी आवडतं. आणि त्यानंतर मग घेतलं किचनचं काम करायला. आज किचन आवरायचं होतं. काल हॉल आणि बेडरूम सांगितलीच होती आवरली आहे म्हणून. आणि बघा किचनमधलं अगोदर डबे खाली केले. आता जास्त मोठं नाही आहे म्हटलं, लवकर होऊन जाईल. आणि म्हणून मग काय निवांत चाललं होतं. गावाकडे मोठं टेन्शन येतं साफसफाई करायचं म्हटलं की, पण इथं काही वाटलं नाही. आणि भांडेच केवढे आहेत, लगेच आहे होऊन, तुम्हाला दाखवेलच. छोटीशी साईज एवढं लगेच होऊन जाते. आणि बघा चांगले दिवस जायला काही वेळ लागत नाही. मागच्या वर्षी की नाही आम्हाला म्हणजे मी याच वेळेस आले होते, नवरात्राच्या अगोदरच आले होते, 1-2 दिवस अगोदर आले होते. यांनी फक्त कलर करून ठेवलं होतं आणि आल्यानंतर मी पूर्ण साफसफाई केली. तेव्हाही मला 2-3 दिवस लागले होते, कारण की यूज केलेलं कॉटर असलं की त्याला वेळच लागतो म्हणजे पूर्ण साफ व्हायला. आणि बघा 1 वर्ष होऊनही गेलं बघता बघता. कसं लगेच दिवस निघून जातं. चांगली असली की गावाकडे कसं 1-1 महिना खूप असा हार्ड जातो, कारण की यांनी ड्युटीवर राहतात आणि आम्ही घरी. तर त्याच्यामुळं असं वाट बघत राहिलं ते कधी दिवस जाईल, कधी दिवस जाईल म्हणून. आणि नळ आले तर मी पाणी भरायला गेली होती, पाणी भरून घेतलं अगोदर. आणि एवढंच आहे माझ्याकडे पाणी भरायला, जास्त काही आहे नाही. आणि त्यानंतर काही वाळवायला घातलं. आता जागाही नव्हती काढायला, म्हटलं चला वाळू घालूया. ऊन पडली होती छान आणि तिथे वाळू घातलं. म्हणजे जे काही पदार्थ आहे जे वाळू घालावंच लागते. जसं शेवळ्या झालं, कुरड्या झालं, वड्या झालं, याला जसं ऊन दिल्याशिवाय ते चांगले राहत नाही, वर्षभर टिकत नाही. आणि म्हणून मग त्याला वाळू घातलं आणि त्यानंतर मग घेतली भांडी घासायला. आता माझ्याकडे नाही, इथे की नाही जास्तीत जास्त प्लास्टिकची भांडी आहेत आणि मला आवडते बरं का. पण गावाकडे आपण जास्त स्टीलचीच वापरतो, प्लास्टिकची नाही ठेवत किचनमध्ये. आमच्याकडे तर नाही आहे जास्त, हार्डली स्टीलचेच आहेत सगळे डबे वगैरे. आणि इथे भरपूर असे प्लास्टिकचे डबे वगैरे घेतले आहे. तसं तर भरपूर म्हणजे जास्त नाही आहे, खूप कमी आहे. जास्त तर मी काही सामान घेतही नाही, कारण की गावाकडे म्हणजे जाता वेळेस एवढं काही नेऊ शकत नाही. आणि असं यूज अँड थ्रो घेतले म्हणजे हां ठीक आहे, 1 वर्ष 2 वर्ष चालेल. आणि मग जेव्हा आपल्याला जायचं काम पडलं तेव्हा आपण ते सोडून जाऊ शकतो. आणि बघा मला तरी प्लास्टिकची भांडी आवडतात, कारण की काही ठेवलं की त्यातून लगेच काही दिसलं जातं. भांडी वगैरे घासली आणि छानमध्ये उन्हीमध्ये ठेवली सुकायसाठी. म्हटलं उन्हीमध्ये ठेवली की लगेच वाळून जाईल आणि आम्हाला एवढीच गॅलरी आहे वापरायला. बाकी वरतं आहे टेरेस वगैरे, तेवढं तरी बरं आहे. आणि बघू शकता हॉलमध्ये सगळा पसारा घालून होता. आता हे सगळं आवरायचं होतं आणि बघता बघता माझी सगळी भांडी वगैरे घासून झाली. छान वाढले पण डबे वगैरे भरले आणि पूर्ण किचनमध्ये लावून दिले. बघू शकता माझ्याकडे एवढीच भांडी आहेत आणि एवढ्याच भांड्यामध्ये मी वापरत असते. आणि कोणी जर आले पाहुणे वगैरे तर मग आम्ही डिस्पोजर यूज करते. तसं मोठ्या कढई गंजे वगैरे आणले आहे मी, जसं 4-5 लोकांचं जेवण वगैरे बनेल. तर मग असा होता पूर्ण दिवस गेला माझा. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. चला मग भेटूया उद्या, तोपर्यंत बाय.